Al, al hacı, al, al. हल सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई मातृसंस्था आणि या मातृसंस्थेचे आम्ही पास्तर आहे. कलगीतुरा समन्वय समितीच्या नियमानुसार आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गलाटे बुवा यांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि प्रश्नपत्र घेऊन यायचे बुवा. हेल 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 चेक 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 हेल 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 चेक 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 हेल. सर्वांना आवाज जातो ना मित्रांनो? आलो आलो. अरे गारटलं की काय पावसामुळं? नको चंद्र तारे फुलांचे
तुझ्या पावलानी मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या स्वतःला पावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना माझा होशील ना माझा होशील ना माझा होशील ना हे रसिका तुझ्यासाठी कवन सादर करतोय तुझे हे रसिका हे मायेचे वारे प्रेम मंदार दुनिया या हृदय तू बसावे तुझे रूप माझा या नैनी दिसावे मुखी गीत गाता सुरानी हसावे कृपेची आस माझी आहे तुझ्याशी मायेची सवाली तू होशील ना तुझ्या चरणाशी घेशील ना साथ प्रेमाची देशील ना साथ प्रेमाची देशील ना साथ प्रेमाची देशील ना साथ प्रेमाची देशील ना सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम चौदा विद्या 64 कलेचा अधिपती सुख करता दुःख हरता त्या माझ्या गणरायाला सर्वप्रथम नतमस्तक होऊन रंगदेवता नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून माझ्या गावची ग्रामदैवत माझी आई चंडिका आई तिच्या चरणी नतमस्तक होऊन माझी कुलस्वामीनी सालबाई बहिणी मुंबईची रखवाली मुंबादेवी विरारची आई आई जीवदानी आई ज्यांनी मुठभर मावळ्यांना हाताशी घेऊन हे सारे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा माझ्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून स्वराज्य रक्षक संभाजी महाराज राजमाता जिजाऊ भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुद्रा करून माझे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होतो मूलकवी भानुदास घराणे यांच्या परंपरेतील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे वस्ताद नतू दत्ताराम गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण यांची शिष्य मंडळी शाहीर शुभम माटल शाखा आई जीवदानी कला मंदिर विरार आम्ही आमच्या पहिल्या वारीला सुरुवात करत आहोत.
हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र. तसेच ह्या शाहिराला मुंबई रंगमंचावर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे अवी अनिल कला मंच आणि त्याचे निर्माते अनिलजी गराटे साहेब यांना खूप खूप मी या कार्यक्रमासाठी तुम्ही मला जी संधी दिली मी तुमचा खूप आभारी आहे. तसेच कोकण कला मंचाचे निर्माते ज्यांनी या कोकणातील सर्व शाहिरांना तळागाळातील शाहिरांना वरती आणण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यामध्ये मी देखील आहे असे आमचे माऊली दिनेश दादा कुर्तडकर साहेब हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे गुरुवर्य चंद्रकांतजी धोपट साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच जी ही शाखा मला उपलब्ध करून दिली ते म्हणजे मंगेश यादव बुवा. तसेच माझे गुरुवर्य इथे आज आलेले नाही आहेत तरी पण मला जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात ते म्हणजे विजयजी गोळेकर साहेब. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. सचिनजी धुमक साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. कोल्हापटे साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या शाहिराचं नाव मोठं करण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा आहे ते म्हणजे आमचे दादा गोपाळ दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. माझ्या वाद्यवृंद मुलांचं नाव राहून गेलं. ह्या मुंबई रंगमंचावरचा मित्रांनो पहिलाच कार्यक्रम आहे त्यामुळे काय ज्या चुका होतील त्या तुम्ही मान्य करून घ्या. मला आज ढुमकीला साथ करतोय ओंकार दादा फिरकणकर नेहमी माझ्या पाठीशी असणारा माझा कीबोर्ड मास्टर रोहित फेबडे. तसेच माझा पॅड मास्टर साहिल मिस्त्री बेंजोला साथ करतोय सूरज दादा मोहिते आणि ढोलकीला परत साथ करतायत आमचे गणेश दादा घाणेकर. बुवानी आज BSC ची टीम आणलेली आहे त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांतजी गराटी बुवा तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा राहून गेला. पहिला कार्यक्रम आहे बुवा थोडा चुका होणार तर चुका तुम्ही पदरात घ्या माझ्या. आणि बुवानी BSC ची टीम आणलेली आहे बुवा तुम्हाला देखील आणि तुमच्या टीमला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. पण बुवा कुठेतरी गारटलंय कारण का बुवांचे कार्यक्रम भल्या भल्या मोठ्या मोठ्या शाहिरांसोबत झाले. बुवांनी त्या शाहिरांसोबत त्यांच्या होम म्युझिशियन टीम सोबत कार्यक्रम केले. परंतु आज हा कार्यक्रम शुभम माटन सोबत आहे त्यामुळे बुवा आज टीम दुसरी घेऊन आले. बुवा कुठेतरी गारटलंय एवढं नक्की आहे. बुवा स्वतःची टीम तयार करून आणले. ही पोरं नवीन आहेत रंगमंचावर कधी आलेली नाही. आमचा कीबोर्ड मास्टर असेल ढोलकीवाला असेल पहिल्यांदा आणलंय. जसा शुभम माटेल आज या मुंबई रंगमंचावर पहिला आलाय तशी ही पोरं सुद्धा आज नवीन घेऊन आणलो. तुमच्यासाठी बुवा दुसऱ्याचे आणले नाही आहे. स्तवनाला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहिले वंदन माझे मी करतो त्या गौरी पुत्र गजाननाला मरून यारणा ताळवितो त्या माझ्या विद्येच्या सरस्वती
याईला येऊन आशीर्वाद माझ्या गुरुजनांचा, येऊन आशीर्वाद माझ्या गुरुजनांचा, सुरुवात करतो मी गायनाला आणि अशीच साथ दे रसिका, हे मागणी मागतो मी या रणाला. हरतीक राजा खरा देवा हे माझा. हे रसिका, जो मी आज घडलोय, जे या शाहिराचं नाव झाले, ते या सारे नाव या रसिका प्रेक्षकांमुळे झाले. म्हणून हे पहिलं कवन रसिकांच्या चरणावर समर्पित करतो. हे रसिक राजा खरा देवा हे माझा, कृपा केली तुया लेकरावरी, कृपा केली तुया लेकरावरी, आज घडलो या कलेत रसिका, तुझ्या आज घडलो या कलेत रसिका, तुझ्या आधारावर. रसिक राजा
बोल गणपती गजानन गाव देवी रागे नतु दत्ताराम गुरु सूर्यकांत अखंड भानुदास घराण्याचा बोल बजरंग शक्ती गणपती बाप्पा बघा मित्रांनो, आज उत्कृष्ट असा साऊंड लागलेला आहे. आमच्या साऊंडवाल्या दादांचं नाव राहून गेलं. गडशी दादा, धन्यवाद तुम्हाला देखील. तसेच या कार्यक्रमाचे जे विशेष सहकारी आहे ते म्हणजे कोकणातील युट्यूबर्स, आमचा इसार दादा असेल, चंदन दादा असेल किंवा सूरज दादा, सर्वांना देखील शाहिरी मनाचा मुद्रा करतो. बुवा 8 दिवसापूर्वी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांत बुवा 8 दिवसापूर्वी चिपळूणला मला वाटतं प्रॅक्टिससाठी गेले होते आणि बुवानी रात्री स्टेशनवर येताना एक व्हिडिओ टाकला की रात्रीचे वाजले आता 11:30 आणि बुवा म्हणतात की पाऊस पडतोय भरपूर आणि पाऊस पडतोय आणि बुवा म्हणतात आता ट्रेन पण काय मिळत नाही आणि बुवा स्वतः म्हणाले की प्रॅक्टिसला येऊन बुवा माझी जिरली म्हणतात, जिरली. व्हिडिओ आहे बुवांचा, इंस्टाला व्हिडिओ आहे बघा, अजून जा आणि बुवांच्या इंस्टा आयडीला चेक करा. बुवा स्वतः म्हणाले की नाही जिरली माझी, जिरली म्हणतात, चांगली जिरली. तर बुवा मी म्हणतो शुभम बुवांबरोबर कार्यक्रम करताना तुमची रेसललाच जिरली, बुवा कार्यक्रम कसा करणार? कुठे आहेत आमचे आयोजक? बरोबर ना? रेसलला जिरले बुवांची, कार्यक्रम तर अजून बाकी आहे. ठीक आहे. आणि म्हणतात बुवा परत अजूनपर्यंत कोणी कार्यक्रम केला नाही तसा कार्यक्रम करणार. बुवा करणार तरी काय वेगळं काय करणार आहे बुवा? मला पण बघायची खरोखर ओढ आहे की बुवा काय तरी वेगळं करणार आहे आज व्हिडिओ मध्ये सांगतात आहे. पण बुवा तुमच्या ओढीपेक्षा या साऱ्या कोकणवासियांना ओढ लागले ती म्हणजे गणेश उत्सवाची. हा सर्व मुंबईकर वाट बघतोय त्या 5 दिवसाची, कधी माझा गणराया घरी येणार आणि कधी माझं घर नंदनवन होऊन जाणार. वर्षाचे 365 दिवस आहेत, तरीही सर्व कोकणकर वाट बघतो त्या चतुर्थी सणाची. आणि हा भक्त गणरायाच्या चरणी काय म्हणतोय बघा.
गगन मालक आहे. भक्तांचं विघ्न हरता तू गणा करुणेचा सागर आहे. मनोभावाने वाली तुम्ही आरणी तूच या भोळ्या भक्तांची आस आहे. पावसाच्या धारा हर्षिती तन्मना पावसाच्या धारा हर्षिती तन्मना ओढ तुझी लागली जना हे गणा ओढ तुझी लागली जना बिन दर्शन कधी येशील श्री गणा बिन दर्शन कधी येशील श्री गणा.
भाविकाच्या दारा अशी ती तन्मना, भाविकाच्या दारा अशी ती तन्मना, ओढ तुझी लागली जना, ओढ तुझी लागली जना, तेन दर्शन कधी येशील श्रीगणा, तेन दर्शन कधी येशील श्रीगणा, तेन दर्शन कधी येशील श्रीगणा, तेन दर्शन कधी येशील खंडाळेश्वर नृत्य कला पथक भोपटवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण तसेच वस्ताद चंद्रकांतजी ढोपट आणि यांचे शिष्य शाहीर प्रभाकरजी ढोपट साहेब यांनी देखील मला खूप सहकार्य केले. त्यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक काढलं आहे. तसेच विके फोटोग्राफी यूट्यूब चॅनल विजय कांबळे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक काढलं आहे. स्तवन आणि गण झालेला आहे आणि सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे गवळणीकडे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुद्धा तरुण वर्ग आहे आणि मी सुद्धा तरुण वर्ग आहे. या शक्तितुरा म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा भेद. शक्तिवादी शाहीर ही राधेचा बाजू घेणार आणि तुरेवाली शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर हे आपल्या कान्हाची बाजू घेणार. परंतु बुवा ही जरी बाजू मांडत असताना त्या राधा कृष्णाच्या प्रेमाला कुठे डाग लागणार नाही एवढी मात्र काळजी आपण घ्यायची आहे. कारण का या राधे आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. ते आताच्या प्रेमाला नाही जमणार. आता जरी कितीही प्रेम केलं मग ते परशा अर्चे असू दे किंवा रोमिओ जुलिएट असू दे, परंतु माझ्या राधा आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. त्या प्रेमाला डाग लागता कामा नाही. आणि असं असतानाही राधेनं कान्हावर खूप प्रेम केलं. परंतु कान्हा या राधेला सोडून मथुरे नगरी गेला. परंतु कान्हा तू गेला परंतु एक वेळ देखील या राधेला पाहण्यासाठी मागे येऊ शकला नाही. काय रे कान्हा, काय चूक काय होती माझी? बुवा तुम्ही मला सांगायचं आहे. या गाण्याची कटिंग द्याल तेव्हा त्या गाण्यामधून तुम्ही का सोडून गेलात तो विषय इथे मांडायचा आहे. गवळण सुरुवात करतोय. या राधेला लावला तू प्रेमाचा लळा, या राधेला लावला तू प्रेमाचा लळा, तूच फुलविला रे कान्हा माझ्या प्रीतीचा
कमळा तूच फुलविला रे काना माझ्या प्रीती कमळा परंतु का तू असं केलं? का या राणीला सोडून तू गेला? वाट पाहते मी रे तू येशील का पुन्हा? सांगून तारी मजला काय केला मी गुन्हा? सांगून तारी मजला काय केला मी गुन्हा? सांगून तारी मजला काय केला मी गुन्हा? समजून घेशील का तू या राणीच्या मनात? अनमोल प्रेम कहाणी कोण सांगेल या जनात? अनमोल प्रेम कहाणी
नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी, ज्या मंडळातून मी वरती आलो ते माझं मंडळ नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी यांचे वाडी प्रमुख कृष्णा हिरू वेल्हे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तसेच नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी मुंबई यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आले आहे. अधिरा आणि ओजस्वी पुनल वेल्हे, अधिरा ओजस्वी पुनल वेल्हे यांच्याकडून शाहीर शुभम माटल काका यांसाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अमित घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आनंद शिगवण यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सागर गांगरकर यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सिद्धेश किंजळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि त्यांचं फरमाईश आहे गणराया हे विश्वंभर, ही फरमाईश त्यांनी घ्यायला सांगितले. समृद्धी घाणेकर हिच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कैलासवासी शाहीर संजय पेजले संकल्पित आई जीवदानी कलामंच फाउंडेशन शाहीर भिकाजी बुवाड आयोजित शाहीर मंगेश यादव विरुद्ध शाहीर भिकाजी लांबरबुवा यांचा महामुकाबला शनिवारी दिनांक 11 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता साईनाथ नगर विरार येथे होणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनोहर वाडकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रेया देवेंद्र वेल्हे हिचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शिवराम माटल यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अवनी आणि आराध्य माटल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
भटकाळे साहेब आलेले आहे. तसेच शाहीर तुषारजी पंधारे बुवा तुम्हाला देखील शाहीर मनाचा मुद्रा करतो. यांचकडून 251 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच ग्रंथोपासक सावंत माऊली संदीपजी सावंत माऊली या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यांचं नाव राहून गेलं, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच कोकण हॅलो. तसेच ओमकार नृत्य कला पथक फोंडगोस कातळवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा आम्ही सतशः आभारी आहोत. धन्यवाद. सरिता दीपक वेल्ले हिचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जास्वंदी कळी या गाण्यासाठी ही फरमाईश घ्यायची आहे. घेऊया. वेळेचं भान राखून सर्व करायचं आहे. सर्वप्रथम आम्ही आमच्या प्रश्न हॅलो. कलगीतुराचा सामना म्हटला की मूळ गाभा असतो तो प्रश्न उत्तरे. स्तवन गण आणि गवळण झालेले आहे. आता आपण वळतो ते प्रश्नाकडे. आम्ही मूळ कवी भानुदास घराण्यातील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे नतुदत्ताराम यांचे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण यांची आम्ही मंडळी. आमच्याकडे एक सिस्टम आहे की संपूर्ण रत्नागिरीतील शाखांना एकच प्रश्न दिलेला आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गराटे बुवा, विजय बुवा असू देत किंवा इतर कोणत्याही शाखा असू देत, त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. बुवांकडे बरेच वर्ष प्रश्न केलेला आहे, परंतु रसिकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला भूती देऊन कोणी उपदेश केला. बुवा, बरीचशी मंडळी प्रश्नाचं उत्तर देत असताना अनेक वचनी दिलं जातं, अनेक देवांची नावं सांगितली जातात, परंतु आमचा प्रश्न बुवा जरा समजून घ्या. कोणत्या देवाला शरण गेला, देवाना नाही विचारत आम्ही, देवाला शरण गेला आणि त्याला भूती देऊन कोणी उपदेश केला. आम्ही सिंगल वचनी विचारतो, एक वचनी आम्ही प्रश्न उत्तर विचारतोय. एक वचनी उत्तर द्या. ग्रंथाची टीप दिलेली आहे. अध्याय 6 ओवी नंबर 43-44 वरील कथा पाठवा. मिळती जुळती कथा मान्य करणार नाही. बुवांना चांगला अभ्यास करून आलेले असतील. बुवांचे पितृ सन्माननीय गराटे माऊली यांना देखील हा प्रश्नाचा गेलेला होता आणि त्यांच्या नंतर बुवानी सुशांत बुवानी चांगला अभ्यास केलेला असेल आणि आज आमच्या प्रश्नाला हात घालतील अशी अपेक्षा करतो आणि पुढील बारीला सुरुवात करतो. धन्यवाद. एक फरमाईश देतो. जास्वंदी कळी जास्वंदी कळी धुंद मोहरली, जास्वंदी कळी धुंद मोहरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली. जास्वंदी कळी धुंद मोहरली, जास्वंदी कळी धुंद मोहरली, सारी सृष्टी गणा
व पहिल्यांदाच कार्यक्रम आहे, 5 मिनिटं खरं तुम्ही मला वाढवून द्यायला पाहिजे होता. सिद्धेश किंजळे यांच्याकडून देखील फरमाईश आली होती, गाणार आहे विश्वंभर. दादा दुसऱ्या बारीला घेऊया, कारण शेवटची 5 मिनिटं राहिले. तसेच आमचे गोपाळ दादा करंडे ज्यांनी हे गाणं लिहिलंय, त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक. रियांश पाटील यांच्याकडून देखील 201 रुपयाचे पारितोषिक. रवींद्र वेल्ले यांच्याकडून देखील 201 रुपयाचे पारितोषिक. स्वप्नाली माटर हिचकडून 501 रुपयाचे पारितोषिक. वैष्णवी माचिवले हिचकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. देवगण घाणेकर याचकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. वेळ थोडा राहिला आहे, प्रश्नपद गातोय. तसेच माझे काका सुहास घाणेकर गावावरून 501 रुपयाचं पारितोषिक पाठवलेलं आहे, त्यांचा देखील मी आभारी आहे. आमचा प्रश्न नाही हा नवा, ह्या बुवा अकलेची तुम्ही दवा. ओ सुशांत बुवा, जरी या रंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला, या शुभम बुवाचा जरी या रंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला, तरी बुवा तुमच्या धावा काढून जाणार. अनुभव कमी आहे बुवानी, मोठ्या मोठ्या शाहिरांसोबत कार्यक्रम केले, पण बुवा हा देखील शाहीर काय कमी नाही. आमचा प्रश्न नाही हा नवा, या बुवा अकलेची तुम्ही दवा. आमचा प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. जर तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. आमचा प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. आमचा प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. नको तुका मारू रणातर, तुझी मस्ती गिरविण सणातर. डायलॉग बोलतोय रणातर, तार माझ गिरविण सणातर. तांदवया डोलीचा उवा, या गुरुघरची दुवा. तांदवया डोलीचा उवा, या गुरुघरची दुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. आमचा प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. आमचा प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. गावाचा सिंधुवर वैभव कोकणकर, पंडितांचा महाराजा, मी कोकणी साहिल यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच युगांती कळंबटे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे.
आला गणराजा आला या गाण्यासाठी थोडं वेळेचं भान आहे, त्यामुळं या बारीमध्ये फरमाईश होणार नाही. पुढच्या बारीमध्ये नक्की फरमाईश पूर्ण केली जाईल. परंतु माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं जे आला गणराजा आला आहे, ह्या गाण्यामुळं माझी ओळख या मार्केटमध्ये झाली. त्या गाण्याची फरमाईश मी नक्की देणार. नभांगणी मेघराज संग उधळून गेला सप्तरंग, इंद्रधनुची कमानी याओल्या चिंबासमानी, ओला गंग मातीचा सांगून गेला जीवा सुखावला. आला गणराजाला माझा गणराजाला, आला गणराजाला माझा गणराजाला. नभांगणी मेघराज संग उधळून गेला सप्तरंग, इंद्रधनुची ही कमानी या ओल्या चिंपासमानी, ओला गंध मातीचा सांगून गेला जीवा सुखावला. आला गणराजाला माझा गणराजाला, आला गणराजाला माझा गणराजाला. गणेश विश्वास माटल यांच्याकडून कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या बारीला खूप खूप शुभेच्छा देतो. बुवानी स्टेटस टाकलाय, शक्तीवाले आवाज करणार पण तुरेवाले नाही ऐकणार. बुवा शक्तीवाल्यांचा आवाज ऐका, आवाज करायला जरा बघा. बुवा ऐकाय जाते काय? बुवांना गेले ऐकाय गेले. काय झालं, सुरुवातीला पावसामुळे थोडा आवाज कमी होता, त्याच्यामुळं इकडे पण एनर्जी कमी होती. आता आवाज वाढलाय. आता बुवा बघा शक्तीवाल्यांचा आवाज कसा आहे तो. मी ते पहिली बारी संपली असे जाहीर करतो. बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, पुन्हा एकदा सर्व मागाव रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज या पावसाचे 2 दिवस होते तरी पण आपण ही उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी शक्ती तुऱ्याचा हा जंगी सामना, कलगी तुऱ्याचा हा जंगी सामना सादर होतोय. त्यामध्ये शाहीर शुभम माटेल, युवा शाहीर, मुंबई रंगमंचावर यावा ही आमची इच्छा होती आणि ती आज खरोखर या ठिकाणी चांगल्या आवाजात संपन्न झाली. शुभम, तुला पुढील आयुष्यासाठी आमच्या अभिनय कलामंचातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तू म्हणालास की माझ्यासाठी 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं जास्त हवी. बाळा, हा तुझ्यासाठीच थाट आहे आजचा हा खऱ्या अर्थाने. पण हे मुंबई रंगमंच आहे आणि हा मुंबई रंगमंच आहे आणि तो वेळेत थोडासा, कारण प्रत्येकाला घरी जायचं असतं, आपल्यासाठी ही वेळ देऊन आलेत लोक, तर त्यांचं खरोखर उत्तम असं आज या ठिकाणी शुभमच्या आवाजात मनोरंजन झालंय आणि त्याबद्दल मी आमच्या कलामंचातर्फे तुझं हार्दिक स्वागत करतो आणि तुझा सत्कार करतो. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि रसिको, या शाहीर शुभम माटल सारखे शाहीर, सोन्यासारखे शाहीर आपल्या या कोकणामध्ये, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या मुंबईच्या रंगमंचापर्यंत यायलाच पाहिजे आणि आता हा त्यांचा बुलंद आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ही सर्व जबाबदारी तुमच्यावरती आहे रसिको. तर ह्या अशा सोन्यासारख्या शाहीरांना येथे सन्मानित आपण करत आहोत.
टाळ्यांच्या गजरामध्ये हा त्याचा प्रथम कार्यक्रम आणि हा प्रथम सन्मान आपण त्यांना संपन्न करत आहोत आणि देत आहोत. धन्यवाद. धन्यवाद.